जर आपण पाहिलं तर राज्यातल्या विविध ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये काही वेश्या व्यवसायाची ठिकाणं आहेत. ते ठिकाणं अजूनही सर्रासपणानं चालू आहेत. मग अनेक जण त्या ठिकाणी आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी जात असतात. मग त्या ठिकाणी जात असताना बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतो, जे नवीन असतात त्यांना वाटतं की आपण त्या ठिकाणी जावं का नाही जावं. त्या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला पोलीस पकडतील का, आपल्यावर काही कारवाई होईल का, त्या ठिकाणी रेड पडेल का, असे प्रश्न अनेकांना पडतात. जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये बुधवार पेठ आहे, मुंबईमध्ये कामाठी पुरा आहे, नागपूरमध्ये सुद्धा गंगा जमुना नगर आहे. अशा राज्यातल्या वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरामध्ये काही वेश्या व्यवसायाची ठिकाणं, त्याला रेड लाईट एरिया म्हणतात, अशी रेड लाईट एरिया आहेत. मग या ठिकाणी पोलिसांची खरंच रेड पडते का, त्या ठिकाणी जाण्यामध्ये काही धोका तर नाहीये ना, आणि आजही ते वेश्या व्यवसायाला सल्लासपणाने कसं काय चालतात, त्या ठिकाणी पोलीस किंवा सरकार काहीही भूमिका का घेत नाही. असे जर प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आणि या संपूर्ण विषयावर आपण सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर राज्यातल्या मोठमोठ्या शहरामध्ये काही रेड लाईट एरिया आहेत आणि ते मागच्या अनेक वर्षापासून त्याच पद्धतीनं चालू आहेत. मग त्या ठिकाणी पोलीस रेड का मारत नाहीत, सगळ्यांना का पकडत नाहीत, किंवा त्या ठिकाणी रेड मारतात का, त्यांना सरकारचा पाठिंबा आहे का, सरकारचा विरोध आहे का, त्याला कायदेशीर मान्यता आहे का नाही, हेच आपल्याला बघायचं आहे. जर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ती म्हणजे 1760 पासून. कारण की 1760 मध्ये भारतावर इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज हे भारतावर राज्य करायचे आणि त्यांचं सैन्य हे त्यांच्या देशातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आणायचे. मग भारतामध्ये इंग्रजी सैन्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि ते भारतातल्या जनतेवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करत असल्यामुळं भारतातले नागरिक मोठ्या प्रमाणात वैतागलेले होते, त्रस्त झालेले होते. आणि हे जे इंग्रज सैन्य आहे हे फक्त पुरुषच सैन्य त्यांच्या देशातून या ठिकाणी आणायचं. जे मोठमोठे वरिष्ठ अधिकारी आहेत ते मात्र त्यांच्या फॅमिलीला घेऊन भारतामध्ये यायचे. पण मात्र जे त्यांचे शिपाई आहेत इंग्रज सैन्य, हे मात्र एकटेच पुरुष पुरुष भारतामध्ये यायचे. मग भारतात त्यांची सत्ता असल्यामुळं, त्यांचीच राजवट लागू असल्यामुळं हे इंग्रजी सैन्य काय करायचं, भारतातल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, यांच्यावर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात करायचं. जी महिला दिसेल तिला पकडायचं, जी मुलगी दिसेल तिला पकडायचं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करायचं. सुरुवातीला इंग्रजांची सत्ता कोलकात्यामध्ये होती. मग याच कोलकात्यामध्ये हे अन्याय अत्याचाराचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेलं की ते जे गावकरी आहेत, भारतातली जनतेतले नागरिक आहेत, ते मात्र या सैन्याला मोठ्या प्रमाणात वैतागलं. कारण की त्यांच्या गावातून, त्यांच्या तालुक्यातून, त्यांच्या जिल्ह्यातून अनेक महिलांवर अशा पद्धतीचे अत्याचार वाढलेले होते. मग या अत्याचाराच्या तक्रारी सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांकडे वाढलेल्या होत्या की तुमचं सैन्य या ठिकाणी आमच्यासोबत कशा पद्धतीनं करतंय, आमच्या महिलांसोबत अशा पद्धतीनं करतंय. तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या. मग तत्कालीन जे गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाईव्ह यानं याच्यावर मार्ग काढायचं ठरवलं. मग रॉबर्ट क्लाईव्हनं मार्ग काढायचं ठरवल्यानंतर त्यानं एक पाऊल उचललं. ज्या महिलांना लग्नानंतर सोडून दिलेलं आहे, ज्या महिला घटस्फोटित आहेत, म्हणजे तेव्हा घटस्फोटाचं प्रमाण नव्हतं, पण ज्या महिलांना त्यांच्या नवऱ्यानं सोडून दिलेलं आहे, ज्या महिलांवर अन्याय अत्याचार या अगोदर झालेला आहे, किंवा ज्यांची नवरे मेलेली आहेत, ज्यांना सांभाळणारं कोणी नाही, ज्यांच्या मागं पुढं कोणी नाही, अशा ज्या महिला आहेत, ज्या बेघर आहेत, ज्यांना कोणाचाही सहारा नाही, अशा महिलांची एकत्रीकरण करून अशा महिलांचा शोध घेऊन गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्हनं 1760 मध्ये कोलकात्यामधल्या सोनाकांचीमध्ये एक कुंटणखाना उभा केला होता. आणि त्या ठिकाणी त्या महिलांची राहण्या खाण्याची व्यवस्था सुद्धा केली होती आणि त्यांना त्यांच्या मर्जीनं हा व्यवसाय करण्यासाठी सांगितलं होतं. म्हणजे तसं त्यांना एरीही कोणी सहारा देत नव्हतं, एरीही त्यांना कोणी सांभाळत नव्हतं. म्हणून या रॉबर्ट क्लाईव्हनं त्यांच्यासाठी कुंटणखाना त्या ठिकाणी उभा केला. त्या ठिकाणी त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था केली आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही असं असं काम केलं तर आमचे जे सैन्यातले शिपाई आहेत ते तुम्हाला काही पैसे देतील आणि त्यांची शारीरिक भूक भागवतील. म्हणून त्या महिला सुद्धा ते काम करायला तयार झाल्या. आणि मग इंग्रजांचं जे सैन्य आहे, त्या सैन्यातले जे शिपाई आहेत, ते कोलकात्यामधल्या सोनाकांची या ठिकाणी असणाऱ्या
कुंटणखान्यामध्ये वेश्या व्यवसायामध्ये जाऊ लागले आणि त्यांची शारीरिक भूक भागू लागली. मग आता इंग्रजी सैन्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वेश्या व्यवसाय उभा केल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामधले आणि त्या कोलकाता परिसरामधल्या ज्या घटना होत्या, ज्या महिला मुलींवर अत्याचाराच्या, त्या घटना त्या कुठंतरी कमी होत होत्या. मग हे प्रकार फक्त कोलकात्यामध्येच होता का? देशातल्या इतरही राज्यांमध्ये इंग्रजांची सत्ता होती, त्या ठिकाणी सुद्धा इंग्रजांचे सैन्य अशाच पद्धतीनं करत होतं. म्हणून रॉबर्ट क्लाईव्हनं कोलकात्याबरोबरच दिल्ली असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, उत्तर प्रदेशातला काही भाग असेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांचं सैन्य होतं, ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाटत होतं, त्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी काही कुंटणखाने उभा केलेले होते आणि त्यांनी त्याला परवानगी सुद्धा दिलेली होती. म्हणजे त्या ठिकाणी कोणालाही बळजबरीनं आणलं जात नव्हतं. ज्यांची स्वमर्जीनं हा व्यवसाय करण्याची इच्छा आहे, ज्यांना सांभाळणारं कोणी नाही, ज्यांना सोडून दिलेलं आहे, ज्यांचा आर्थिक आधार कोण नाही, सामाजिक आधार कोण नाही, अशा महिलांसाठी त्या ठिकाणी रॉबर्ट क्लाईव्हनं देशातल्या विविध भागामध्ये अशा पद्धतीचे वेश्या व्यवसाय सुरू केलेले होते. त्याचबरोबर मुंबईमधला कामाठीपुरा असेल, पुण्यामधला बुधवार पेठ असेल आणि नागपूरमधलं गंगा जमुना नगर असेल, हे सुद्धा आता प्रसिद्ध आहेत आणि 1760 पासून ते आत्तापर्यंत अशाच पद्धतीनं चालू आहेत. म्हणजे 1760 मध्ये कोलकात्यामध्ये सुरू झालं होतं, पण महाराष्ट्रापर्यंत आणि बुधवार पेठमधल्या पुण्यामध्ये येऊपर्यंत 1941 साल उजाडलं होतं आणि बुधवार पेठ हे जे वेश्या व्यवसाय आहे त्या ठिकाणचं पहिलं नाव त्याला मार्गोचा अड्डा म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हनं तिकडं सुरू केलं होतं सोनाकांचीमध्ये, पण इकडं मार्गोचा अड्डा, मार्गोनं जे अड्डा तयार केला होता कुंटणखाना, त्याला मार्गोचा अड्डा म्हणून 1941 मध्ये ओळखलं जात होतं बुधवार पेठला. मग याच बुधवार पेठमध्ये अशा पद्धतीनं महिला येत होत्या, त्यांचा व्यवसाय करत होत्या. इंग्रज सैन्य सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्यांची शारीरिक भूक भागवत होतं. मग बघता बघता हा सगळा प्रकार तेव्हापासून सुरूच राहिला. भारत स्वतंत्र सुद्धा झाला, पण मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जेव्हा त्या व्यवसायामध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत त्यांना आता समाज मान्य करत नव्हता, इतर कुठलं काम त्या करू शकत नव्हत्या, म्हणून त्याच व्यवसायामध्ये अडकून राहिल्या. बघता बघता याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. मग काही ठिकाणी काही महिलांना बळजबरी या ठिकाणी आणलं गेलं जात होतं, त्यांच्यावर बळजबरी अशा पद्धतीनं व्यवसाय करून घेतला जात होता. म्हणून त्याच्या विरोधात सरकारनं काही कडक पावलं उचलायला सुरुवात केली होती. आजही जर आपण पाहिलं तर बुधवार पेठ असेल, कामाठीपुरा असेल, सोनाकांची असेल, अशा विविध ठिकाणी जो रेड लाईट एरिया चालतो, वेश्या व्यवसाय चालतो, या ठिकाणी पोलिसांची रेड पडते. पण मात्र ती कधी पडते? जर त्या ठिकाणी काही अनैतिक मानवी वाहतूक होत असेल, जर त्या ठिकाणी एखाद्या महिलेकडून, मुलीकडून बळजबरी अशा पद्धतीने व्यवसाय करून घेतला जात असेल, किंवा त्या ठिकाणी काही अंमली पदार्थांचं सेवन, अंमली पदार्थांची तस्करी, किंवा इतर देशातल्या ज्या महिला आहेत त्या अवैध मार्गाने भारतामध्ये आणल्या गेल्या असतील आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीने व्यवसाय करून घेतला जात असेल, तर नक्कीच आजही त्या ठिकाणी पोलिसांची रेड पडते. पोलीस त्या ठिकाणी छापा टाकतात आणि ज्या कोणी महिला अशा पद्धतीनं गैरमार्गाने भारतात आलेल्या आहेत किंवा ज्यांच्याकडून बळजबरीनं अशा पद्धतीने व्यवसाय करून घेतला जातो, ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा महिलांची सुटका पोलीस त्या ठिकाणाहून करतात. मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी घडत असल्यामुळं पोलिसांची रेड पडते. पण मात्र ज्या महिला स्वमर्जीनं हा व्यवसाय त्या ठिकाणी करतात, ज्यांची स्वतःची हे सगळं करण्याची इच्छा आहे, त्या ठिकाणी मात्र पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत किंवा त्याला कुठलाही विरोध करत नाहीत. असं एकंदरीत आपल्याला या सगळ्या प्रकरणावरून लक्षात येतं. पण मात्र जर आपण पाहिलं तर या सगळ्या गोष्टीला सरकारचा पाठिंबा आहे का किंवा सरकारचा विरोध आहे का, या गोष्टीला जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सरकारला त्याचा जाहीर पाठिंबा सुद्धा नाही आणि सरकारला त्याचा जाहीर विरोध सुद्धा नाही. कारण की जे पूर्वीपासून इंग्रजांच्या काळापासून चालत आलेलं आहे तीच परंपरा अजूनही त्या ठिकाणी चालूच आहे. पण मात्र वेश्या व्यवसायाच्या आडून जर अवैध कामं जर काही चालत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी कारवाई होते. पण मात्र त्या ठिकाणी जाणारे जे ग्राहक आहेत, कस्टमर आहेत, त्यांना त्या ठिकाणी पकडलं जातं का? त्यांच्यावर मग काही कारवाई केली जाते का?
या गोष्टीचा जर आपण विचार केला तर जर जाणारे जे ग्राहक आहेत ते ग्राहक जर एखाद्या 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलेकडे जात असतील, बळजबरीच्या सोबत हे सगळं करत असतील किंवा तिला करण्यास भाग पडत असतील, तर मग तो कायद्यानुसार गुन्हा आहे, मग त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पण मात्र जर ते अशा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन जी महिला स्वतःहून हा सगळा व्यवसाय करते आणि ते स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन पैसे देऊन सगळं काही करतात, तर अशा वेळी आपल्याला कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. पण मात्र त्या ठिकाणी उगाचच दारू पिऊन गेलं, धिंगाणा केला, हे केला, तर मग त्यांच्यावर नक्कीच त्या ठिकाणी कारवाई होते. अशा देखील घटना आपण पाहिलेल्या आहेत. आता ज्या पद्धतीनं हा सगळा व्यवसाय इंग्रजाच्या काळापासून सुरू झालेला आहे आणि आजही सुरू आहे, त्याच्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध, सतर्क आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्याचं काम याच ठिकाणी करत असतो.